हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बीटरूटचा डोसा। हे बघू शकता आपण, हे बॅटर आहे डोशाचं, ते मी आधीच रेडी करून ठेवलं होतं। या ठिकाणी आपण तवा ठेवलाय तापायला। आता यात आपल्याला काय काय टाकायचं हे बघा। हे बीटरूटचं ज्यूस आहे, हे आपल्याला यात टाकायचं आहे। आता यात थोडंसं तिखट आपल्याला टाकायचं आहे। यानंतर टाकायचं आहे मीठ। यानंतर टाकायचं आहे थोडंसं तेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण करूया डोसा। चला तर तवा या ठिकाणी तापलेला आहे, आपण त्याला ऑइल लावूया। चला तर फ्रेंड, आपण आता डोसा करूया। तवाही छान तापला आहे। त्यावर टाकूया थोडीशी तीळ। तीळ टाकल्यावर वेगळीच टेस्ट येते डोशाला, नक्की ट्राय करा। चला तर आपण थोडंसं ऑइल लावूया डोशाला। अगदी थोडं लावायचं आहे, ते पण साईडला। आपण चेक करूया डोसा झालाय का। चला तर फ्रेंड, या ठिकाणी आपला डोसा झालेला आहे, आपण बघू शकता। वाव, किती छान झालाय ना। चला तर मग डोसा रेडी आहे। चला तर फ्रेंड, आपली डोसा रेसिपी रेडी आहे आणि तोही साधा नाही, बीटरूटचा डोसा आहे। अतिशय पौष्टिक आणि लागतोही छान। बघा, मी त्यासोबत आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवली आहे आणि आलूची साधी आणि सिंपल भाजी बनवली आहे, आपण बघू शकता। एकदा नक्की ट्राय करा बीटरूटचा डोसा। चला तर मग फ्रेंड, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चला, ओके, बाय बाय।